नमस्कार, मी सुचिता। आज आपण अगदी पारंपरिक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। ही हुरड्याची उसळ आहे। सध्या हुरड्याचे दिवस चालू आहेत आणि आपण आज ताज्या हुरड्यापासून किंवा कोवळ्या ज्वारीपासून आज नाश्ता बनवणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता। अशा प्रकारे ज्वारी असते, त्याला हुरडा म्हणतात। जोपर्यंत ज्वारी कोवळी असते तोपर्यंत अशी कलरनी हिरवी असते आणि थोडंसं यामध्ये दाबलं की पाणी किंवा चीक निघतो आणि ती पूर्ण तयार झाली की येलो होते आणि त्याची ज्वारी बनते। तर साधारण अशा प्रकारे हुरडा आहे आणि यासाठी आपण 2 चमचे इथं गहू भिजत घातले होते। त्यानंतर अर्धी वाटी हरभरे भिजत घातले होते। साधारण 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे। त्यानंतर आपण शेंगदाणे घेतले आहेत। आता गहू, हरभरे आणि शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। हुरडा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि तो कोवळा आहे, त्यामुळे अगदी 2 शिट्ट्यामध्ये तयार होतो। त्यामुळे मी आधी हे गहू आणि हरभरा शेंगदाणे हे सगळं शिजवून घेणार आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि याला मीठ घालून छान 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं। कुकरचा अंदाज घेत शिट्ट्या कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि या अगोदर आपण वाळवलेल्या हुरड्याची उसळ पाहिली होती, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते। तोही व्हिडिओ सर्वांना खूप आवडला होता, म्हणूनच हा कोवळ्या हुरड्याचा उसळीचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे। आता साधारण 5 ते 6 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर थंड झाला आहे, तर आपण चेक करूयात हरभरे आणि गहू शिजले आहेत की नाही, कारण गहू आणि हरभरे शिजायला जास्त वेळ लागतो, शेंगदाणे तर लवकर शिजतात। आता हे अगदी मऊ करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम आहे, फुंकून बघते तर अगदी मऊ झालेलं आहे। मऊ शिजवल्यामुळे काय होतं ना, उसळ एकसाथ मिळून येते आणि लहान मुलं देखील आवडीने खाऊ शकतात। गहू देखील आपले चांगले शिजलेले आहेत। आता यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण आपल्याला कोरडी उसळ बनवायची आहे, तर पाण्याचा वापर करायचा नाही। तर मग हे पाणी तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता किंवा असंच पिऊ शकता, कारण यामध्ये मीठ आहे, तर या पाण्याला चव देखील आहे। आता हा जो हुरडा आहे आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा देखील शिजवून घ्यायचा आहे। तर मी जे आधीचं पाणी होतं कुकरमध्ये त्याचमध्ये हे हुरडा घातला आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेत आहे। हा कोवळा हुरडा देखील अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण पाणी किंवा मीठ घालणार नाही आहोत, तर असेच याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारची पारंपरिक रेसिपी बनवता येईल। आणि घंटीचं बटन दाबा, त्याने काय होईल की माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता इथून पुढे आपल्याला याचे फोडणी करायची आहे। तुम्ही ही उसळ अशीच खाऊ शकता, शिजवलेले आणि जे हुरडा आणि हरभरे शेंगदाणे आहेत त्याच्यासोबत कच्चा कांदा तोंडी लावून, शेंगदाणे तोंडी लावून खूप छान लागते ही उसळ। पण आपण याला फोडणी दिली तर चव याची आणखी वाढते। हा अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, मिनरल्स आहेत आणि अजिबात फॅट नाही आहे। म्हणजे जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर अशा प्रकारची रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही। वजन कमी करण्यासाठी देखील ह्या रेसिपीचा छान उपयोग होऊ शकतो आणि हेल्दी देखील आहे आणि पोटभरीचे तर आहे। आता इथे हे मी कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेतली आहेत। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर तुम्ही यामध्ये चटपट होण्यासाठी लिंबू वापरू शकता किंवा अगदी आपला चाट मसाला वापरला तरीही चालेल। आता ही उसळ मी काढून घेत आहे, कारण यामध्ये थोडंसं पाणी उरलं आहे, तर ते पाणी आपण भाजीसाठी वापरूयात। तर ही उसळ मऊ शिजली आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि आधी आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे तळून घ्यायचे आहेत। तयार झालेल्या उसळीवर असे तळलेले शेंगदाणे घातले की ते खायला अगदी छान दाताखाली येतात। त्यामुळे आपण हे शेंगदाणे थोडेसे तळून घेऊयात। हे छान तळले आहेत, हे तर काढून घेते। खरपूस तळल्यानंतर काय होतं की ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात। आता तेल गरम आहे तोपर्यंत यामध्ये मोहरी आणि जिरं घालून खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये हिंग आणि हळद घातलेली आहे। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा अजिबात करपू द्यायचा नाहीये।
आता यानंतर आपण यामध्ये हिंग आणि हळद घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही उसळ जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। यामध्ये आपण अगोदरच शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं खाऊन बघायचं आणि कमी असेल तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्ही यामध्ये चाट मसाला घालणार असाल तर आधी थोडंसं टेस्ट करून पाहायचं आणि त्यानंतर चाट मसाला घालायचा, कारण चाट मसाल्यामध्ये देखील मीठ बऱ्याच प्रमाणात असतं। तर इथे मी आपलं नॉर्मल मीठ घातलेलं आहे, थोडंसं लिंबू यावर पिळून घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये साखर घालायची आहे। साखर ऑप्शनल आहे, पण आपण यामध्ये लिंबू घातले त्यामुळे चव बॅलन्स व्हावी याच्यासाठी मी घातलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 1 ते 2 वाफा छान काढून घ्यायच्या। खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम अशी आपली हुरड्याची उसळ। अतिशय पौष्टिक आहे, पोटभरीची आहे आणि नाश्त्याचा नवीन प्रकार देखील आहे। तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी असा नवीन प्रकारचा नाश्ता ट्राय केला तर घरातली माणसं देखील आवडीने खातील। अगदी लहान मुलं देखील ही उसळ मस्त आवडीने खातात। तर चला, तर आजची रेसिपी आपली तयार झालेली आहे। आजची रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।